आपण गृहीत धरतो. ज्यांचं असणं आपल्यासाठी असणं असतं त्यांच्यासाठी आपण कुठे आहोत, त्यांच्या आयुष्यात आपण गृहीत धरल्या जातोय का, हा प्रश्न बऱ्याचदा पडतो. मग तो एखादा फोन कॉल असू देत, मेसेज, वाढदिवस आणि ॲनिव्हर्सरी किंवा रोजच्या आयुष्यातला संवाद, या सगळ्यातून निर्माण होणाऱ्या अपेक्षा की बेसिक मॅनर्स, हा एक प्रश्न आहेच. या सर्व गोष्टींना उत्तर देणे, रिस्पॉन्स देणे, रिप्लाय देणे, काही म्हणू शकतं. आपल्या जवळील काही लोक मी फोन पर्सन नाही असे म्हणून कल्टी मारतात की खरंच त्यांना एवढा त्रास होतो एकदा फोनवर बोलायला. हा पडणारा अजून एक प्रश्न. तर लॉजिकल लोक म्हणतील की अरे त्यांच्यासाठी तुम्ही इम्पॉर्टंट नाही ते एवढं कसं कळू नये तुम्हाला. काही म्हणतील नसेल ना वेळ. काही विचार मांडणारी मंडळी असेही म्हणतील की त्यांची प्रायोरिटी वेगळी असेल. आणि काही सत्यवादी लोक मत मांडू शकतात, आमच्या डोक्यात फक्त आमचा विचार असतो, अजून कुणाचा विचार नाही. असतील ना, प्रत्येकाचे आपापले विचार असतील, मत असतील, कारणं असतील, पण खरं आणि खोटं याची शहानिशा आपण करू शकत नाही ना, आणि करूही नाही. त्रास आपल्यालाच होणार. पण एक मात्र खरं की किमान बेसिक गोष्टी तरी करता यायला हव्या ना आपल्याला. कुणाला मेसेजचं रिप्लाय देणं, एखादा वेळेस फोन लावून विचारणं की कसं चाललंय. सेलिब्रेशन्समध्ये खूप सहभाग नसला तरी हजेरी लावणं, लोकांच्या सुखदुःखात आपला सहभाग नसला तरी एखादी वेळेस म्हणणे आम्ही आहोत तुमच्यासोबत, कधीही काही लागलं तर सांगा बरं. खरं सगळं बेसिक आहे, पण हे सुद्धा महत्त्वाचं नाही का. पण आपण गृहीत धरतो हे सगळं आणि गोष्टी, व्यक्ती वेळ निघून गेल्यानंतर विचार करतो, मी लक्ष द्यायला हवं होतं, मी का थांबले. पण तोपर्यंत प्रायोरिटी आणि इगो यातनं जरा गफलत झाली असते. कुठे आहे मी, प्रायोरिटी नीट लावू नाही शकले की इगोमध्ये फसले, शोधायला हवं.